तालुक्यातील भोसा गावातील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून एसटी बस सेवेअभावी शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. सध्या सुमारे 50 विद्यार्थी दररोज गौर, कळंब व धाराशिव येथे शिक्षणासाठी जातात. मात्र बस सुविधा नसल्यामुळे त्यांना पायी अथवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे वेळ, खर्च आणि सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कळंब तालुका अध्यक्ष प्राध्यापक तुषार वाघमारे यांनी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगार प्रमुखांकडे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात कळंब भोसा मार्गावर नियमित एसटी बस सेवा सुरू करावी, तसेच कळंब, गौर, धाराशिव या मार्गावरील बस भोसा येथे वळवावी अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष मुसदिक काझी, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष जिक्राईल पटेल, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष चेतन वाघमारे, कळंब तालुका सचिव वाहेद पटेल, भिवाजी ताकपिरे आदी उपस्थित होते. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून